तर धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। 10 मिनिटांच्या भेटीनंतर मुंडे देवगिरीवरून निघालेले आहेत। अजितदादांच्या भेटीनंतर मुंडे हे परळीला रवाना झालेले आहेत। या सगळ्या घडामोडीच्या घडतात त्यानंतर ही भेट खरं तर महत्त्वाची म्हणावी लागेल। धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। 10 मिनिटांच्या भेटीनंतर मुंडे देवगिरीवरून निघालेले आहेत। अजित पवारांसोबत केवळ 10 मिनिटं चर्चा केल्याची माहिती समोर येते आहे। अजित पवारांची भेट घेऊन परळीतील सद्यस्थितीबाबत अजित पवार यांना अवगत करून मुंडे परळीच्या दिशेने निघालेले आहेत। तर परळीतला आजचा दिवस हा आंदोलनामुळे चांगलाच गाजलेला आहे। वाल्मिक कराडच्या आई पारुबाई कराड यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। जातीयवादातून कारवाई केली जात असल्याचा आरोप वाल्मिक कराडच्या पत्नीने केलेला आहे। तर दुसरीकडे कराडच्या समर्थकांनी परळीमध्ये बंद पुकारलेला आहे। वाल्मिक कराडच्या आईसह समर्थकांनी ठिय्या आंदोलन करून न्याय देण्याची मागणी केली आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या कुटुंबियांनी परळी पोलीस ठाण्याबाहेर सकाळी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। वाल्मिक कराडसाठी त्याची आई त्यांनी उपोषण सुरू केलं आणि उपोषण अस्त्र बाहेर काढत पोलीस स्थानकाबाहेरच ठिय्या मांडलेला आहे। वाल्मिक कराडवरती मकोका लावल्यानंतर परळी पोलीस स्टेशन बाहेर आंदोलनाला बसलेल्या कराडच्या आईंची तब्येत अचानक खालावली। कराडच्या आईंना आंदोलन करताना चक्कर आल्यामुळे परळी पोलीस स्थानकाबाहेर काही काळ तणावाचं वातावरण बघायला मिळालं। वाल्मिक कराडवरती मकोका लावल्यानंतर दुपारी अचानक आईंची तब्येत खालावल्यानंतर डॉक्टरांकडून त्याच्या आईंची तपासणी करण्यात आली। सकाळपासून पोटात काही नसल्यामुळे कराडच्या आईचं बीपी हे लो झालेलं होतं। कराडच्या आईंची डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या आईने मुलाला न्याय मिळेपर्यंत काही खाण्यापिण्यास नकार दिलेला आहे। परळी पोलीस स्थानकाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या आईंशी बातचीत करत पाणी पिण्याची विनंती केलेली होती। मात्र तरी सुद्धा कराडच्या ज्या आई आहेत त्यांनी पाणी पिण्यास नकार दिलेला आहे। सोनवणे नावाच्या महिलेने सध्याचे मंत्री आणि मारेकऱ्यांशी काय बोलणं झालं या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्याचं नाना पटोलेंनी म्हटलेलं आहे। संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास सध्या सुरू असून या प्रकरणी संबंधित असलेल्यांचा जबाब पोलिसांकडून नोंदवला गेलाय। खंडणी आणि हत्या प्रकरणाची साखळी एकत्र जोडलेली आहे का या बाजूने तपास सुरू आहे। यात आता सोनवणे म्हणून एका महिलेचं नाव सध्या पुढे आलंय। आरोपी आणि एका मंत्र्यांचं या प्रकरणाशी संबंधित काय बोलणं झालं याबाबत महिलेने माहिती दिल्याचं पटोलेंनी म्हटलंय। त्यामुळे ही सोनवणे नावाची महिला कोण याबाबत विविध चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत। वाल्मिक कराडवर मोका लावण्यासाठी वेळ केला, आज त्यांच्यावर मोका लावण्यात आला। मी तुम्हाला तेच सांगत आहे की सरकारला सगळ्या घटनेची माहिती आहे। सोनवाने नावाच्या जे महिला होती तिने जे काही मंत्री जे आता सध्या आहेत त्यांच्याशी आणि ज्यांनी हे पाप केलं संतोष देशमुखला मारण्याचं त्यांच्याशी जी बोलणं झालेलं होतं ते सुद्धा माहिती सरकारच्या जवळ आहे, गृह खात्याकडे आहे। तर वाल्मिक कराडच्या संपत्तीची नवी प्रकरणं समोर येत आहेत। नुकतेच भाजप आमदार सुरेश धस यांनी कराडच्या संपत्तीचा पाढा वाचलेला होता। त्यापैकी पुण्यातील कराडच्या पत्नीच्या नावे असलेल्या संपत्तीची कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत। पुण्याच्या फर्ग्युसन रस्त्यावर ही वॉल स्ट्रीट इमारत सध्या चर्चेत आहे आणि त्यामागचं कारण आहे संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड। या इमारतीत कराड आणि त्याच्या नातेवाईकांनी कोट्यवधी रुपये किमतीची ऑफिसेस खरेदी केल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता। त्यापैकी कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावानं घेतलेल्या ऑफिसची कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत। दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना ते त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत, त्यांच्या नावावर 3 शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर 4, म्हणजे 5 कोटीला म्हणल्यावर एक किती झालं, 7 35 कोटी आणि विष्णू चाट्याचा एक 40 कोटी, 40 कोटीचे त्यांचे फ्लॅट, एक शॉपची किंमत 5 कोटी रुपये। एवढंच काय, कराडनं आपल्या ड्रायव्हरच्या नावानं संपत्ती घेतल्याचा दावा धस यांनी केला। खरं तर कराडच्या संपत्तीची मोठी यादी आहे आणि याच संपत्तीपायी कराडला ईडीची नोटीस आल्याचं सुद्धा बोललं जात आहे। जे छोटे आका आहेत यांना 2/2/2022 ला
ईडीची नोटीस आलेली आहे. ईडीच्या नोटिसीची तारीख सुद्धा मी काढून आणली. एन्फोर्समेंट डायरेक्टरी दिल्लीची नोटीस आली. आता खून आणि खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे त्याच्या कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीची सीआयडी कडून चौकशी केली जाणार आहे. संपत्तीच्या संदर्भात देखील त्या उल्लेख सरकारी वकिलांनी केला हो, होता. त्यांनी मागितली होती की आम्हाला यांची संपत्ती कुठं कुठं आहे या संदर्भात माहिती घ्यायची आहे, याचा तपास करायचा. त्याला आमची पोलीस कस्टडीची आवश्यकता नाहीये, त्याच्यामुळे त्याला कोर्टाने अमान्य केलेलं आहे. वाल्मिक कराडनं विविध शहरात जमा केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची ईडीला सुद्धा माहिती आहे. पण नोटीस देऊन ईडी गप्प का बसली असा सवाल विरोधकांकडून विचारला जातोय. वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. झाली आणि आपल्या विभागामध्ये जेव्हा 2 मंत्री दिले गेले, हे आमच्या समाजाचे म्हणजे वंजारी समाजाचे अल्पसंख्याकाचे 2 मंत्री दिले गेले. हा जो विषय आहे तो ह्या मराठी समाजाच्या लोकांना खुपायला लागला की एवढ्या छोट्या समाजाच्या लोकांना ते पण 2-2 मंत्री बनवले गेले. तो एक विषय त्यांच्या डोळ्यामध्ये आला. फक्त आमची म्हणजे वंजारी समाजाची माती करायची, त्यांना हे आमचे दोन्ही पण जे मंत्री झालेले ते दोन्ही मंत्री नकोय. जे 40 वर्षात घडलं नाही ते ह्या वेळेस घडलेलं आहे आणि ते पूर्ण त्यांच्या डोळ्यात खुपते. तेव्हा सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे बघा, मी तुमची माती करेल म्हणून. जर तुम्ही पत्रकार असेल, तुम्ही त्यांचं स्टेटमेंट घेतलं असेल, तुमच्याकडे रेकॉर्ड सुद्धा असेल की मी तुमची माती करेल, ते त्यांनी चालू केलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा बजरंग सोनवणेंनी माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची धमकी दिलेली होती आणि ती धमकी दिलेली असताना सुद्धा माझे मिस्टर त्यांना बोलले, जाऊ दे, झाल्या गोल्या गोष्टी झाल्या, इलेक्शन मध्ये काही गोष्टी होत असतात. ही एक धमकी दिलेली गोष्ट. दमालियानी जेव्हा SITचे फोटो सादर केले की माझ्या मिस्टरांसोबत की हे ह्यांचे संबंधी आहेत, नातेवाईक आहेत, ह्या लोकांना SIT मधून काढलं जावं. आणि आता तुम्हीच सांगा की काय प्रकार केला जाते. आता जे SITचे जे तेली आहेत ते एक प्रकारचे आष्टीचे जावईच आहेत. ज्या आष्टीच्या शीतल उगले म्हणून ज्या ISI ऑफिसर आहेत, IS ऑफिसर आहेत, त्या तेलींच्या धर्मपत्नी आहेत आणि त्या आष्टीच्या आहेत. म्हणजे ह्यांनी जावाईच आणून बसवलेला आहे SITच्या अधिकारामध्ये. त्या शीतलचे जे मामा आहेत ते जिल्हाधिकारी होते. परत दुसरे जे आजोबा ते तहसील क्लार्क होते, कुठले, आष्टीचे. म्हणजे हिथं सुद्धा तुमचं धसांचंच इथं मनमानी चालू आहे. धसांनी आपल्या सोयीनुसार इथं त्यांचे माणसं आणून बसवलेले आहेत. आज धसांना सुद्धा माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे सहकार्य त्यांना निवडून येण्यामध्ये केलेलं आहे. बजरंग सोनवणेंना सुद्धा पूर्णपणे निवडून येण्यासाठी सहाय्य केलेलं आहे. हे सर्व सहाय्य करताना धसांना वाल्मिक कराड हे हवे होते. पण आता जेव्हा ते निवडून आल्याच्या नंतर त्यांची काही गोष्टी होत्या की त्यांना सुरेश धसांना त्यांच्या काही इच्छा होत्या, त्यांच्या ज्या काही इच्छा होत्या की मंत्री होण्याच्या किंवा तुमचं काही पालकमंत्री वगैरे होण्याच्या ज्या काही इच्छा होत्या त्या त्यांच्या पूर्ण झाल्या नाहीत. आणि त्यांनी टार्गेट आपल्या 2 मंत्र्यांना करण्यासाठी, त्यांनी त्या 2 मंत्र्यांना संपवण्यासाठी अगोदर वाल्मिक अण्णांना संपवणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी पूर्ण म्हणजे हे राजकीय हेतूतून आणि जातीय समीकरण जोडून माझ्या मिस्टरांना बळीचा बकरा केलेला आहे.